नमस्कार मित्रांनो, महादेवांची पूजा करताना आपण बेलपत्र नक्की अर्पण करतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? महादेवांना बेलपत्र इतकं प्रिय का आहे? बेलपत्र अर्पण केल्याने नेमकं काय फळ मिळतं? आणि बेलपत्र अर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे? जर चुकीच्या पद्धतीने बेलपत्र अर्पण केलं तर पूजेचं पूर्ण फल मिळत नाही असंही शास्त्र सांगतं. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बेलपत्राची पौराणिक कथा, महादेवांना ते का प्रिय आहे आणि बेलपत्र अर्पण करण्याचे योग्य नियम. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भाग 1. बेलपत्राची पौराणिक कथा. स्कंद पुराणामध्ये बेलपत्राबद्दल एक सुंदर कथा सांगितली आहे. एकदा माता पार्वती मंदाचल पर्वतावर तप करत होत्या. तप करत असताना त्यांच्या घामाचा एक थेंब जमिनीवर पडला. त्या थेंबापासून एक पवित्र वनस्पती उगवली. हीच वनस्पती पुढे बेलपत्राच्या वृक्षात रूपांतरित झाली. म्हणून अशी मान्यता आहे की बेलपत्राच्या झाडाच्या प्रत्येक भागात देवी पार्वतीचा वास असतो. आणि कारण माता पार्वती महादेवांची अर्धांगिनी आहेत, म्हणून महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे. भाग 2. बेलपत्र का पवित्र मानलं जातं. हिंदू धर्मात बेलपत्राला अत्यंत पवित्र मानलं जातं. असं म्हणतात की बेलपत्राच्या झाडाखाली दिवा लावल्याने बुद्धी तेज होते. झाडाचं पूजन केल्याने महादेव प्रसन्न होतात. आणि बेलपत्राच्या झाडाच्या मुळाशी स्नान केल्यास सर्व पवित्र तीर्थांमध्ये स्नान केल्यासारखं पुण्य मिळतं. आयुर्वेदातही बेल वृक्षाला खूप महत्त्व आहे. बेलाचे फळ, पानं आणि मुळे यांचा उपयोग औषधांमध्येही केला जातो. भाग 3. बेलपत्रातील 3 पानांचे रहस्य. तुम्ही पाहिलं असेल की बेलपत्रात साधारणपणे 3 पानं असतात. ही 3 पानं खूप मोठं आध्यात्मिक प्रतीक मानली जातात. काही ठिकाणी ही 3 पानं म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश असं मानलं जातं. तर काही ठिकाणी ही 3 पानं म्हणजे महादेवांचे 3 नेत्र किंवा त्रिशूलाचे प्रतीक मानले जातात. तसंच आपल्या स्वभावातील 3 गुणही यामध्ये दाखवले आहेत: सत्व, रज, तप. बेलपत्र अर्पण करणं म्हणजे हे सर्व गुण सोडून स्वतःला महादेवांच्या चरणी समर्पित करणं असं मानलं जातं. भाग 4. बेलपत्रातील वैज्ञानिक कारण. धार्मिक मान्यतेसोबतच बेलपत्रामागे काही वैज्ञानिक कारणं देखील सांगितली जातात. बेलपत्रात शोषण करण्याची क्षमता असते. शिवलिंगावरून येणारी तीव्र ऊर्जा आणि वातावरणातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम बेलपत्र करतं, असा विश्वास आहे. म्हणूनच महादेवांच्या पूजेमध्ये बेलपत्राला खूप महत्त्व दिलं जातं. भाग 5. बेलपत्र अर्पण करण्याचे योग्य नियम. आता सर्वात महत्त्वाचा भाग. बेलपत्र अर्पण करताना कोणते नियम पाळावेत. 1. बेलपत्रात 3 पानं असलेलं पत्रच असावं. 2 पान तुटलेलं किंवा खराब नसावं. 3. प्रथम बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवावं. 4. श्रद्धेनुसार त्यावर ओम किंवा ओम नमः शिवाय लिहू शकता. 5. बेलपत्राचा गुळगुळीत भाग शिवलिंगाला स्पर्श होईल अशा पद्धतीने अर्पण करावं. 6. बेलपत्र अर्पण करताना नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. भाग 6. बेलपत्र अर्पण केल्याचे फायदे. शास्त्रानुसार बेलपत्र अर्पण केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात. पापांचा नाश होतो. मनाला शांती मिळते. आणि जीवनातील अडचणी कमी होतात. श्रावण महिन्यात बेलपत्र अर्पण केल्यास त्याचं पुण्य अनेक पटींनी वाढतं असं मानलं जातं. म्हणून मित्रांनो, महादेवांची पूजा करताना बेलपत्राचं महत्त्व खूप मोठं आहे. पण लक्षात ठेवा, श्रद्धा आणि योग्य पद्धत असेल तरच पूजेचं पूर्ण फळ मिळतं.
जर तुम्हीही रोज महादेवांची पूजा करत असाल तर पुढच्या वेळी बेलपत्र अर्पण करताना हे नियम नक्की लक्षात ठेवा. आणि असेच धार्मिक, आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.